गाईस, सुप्रभात. आज आम्ही चाललो आहेत, मी फिरायला चाललो आहे पावस या ठिकाणी, गावकडे रत्नागिरी. तर मी जातो सोबत मंदार नानक यासोबत. मंदार इथं या टेम्पोचा प्रवासाने मजा येणार आहे. सो एन्जॉय करू आपल्या सोबत मंदार नानक या सोबत टेम्पो सोबत ट्रॅव्हल विथ मंदार नानरकर. सो या राईडला खूप मजा येणार टेम्पोच्या, तर तुम्ही पण या आमच्यासोबत. काय अशा प्रकारे आम्ही बसलो आहे टेम्पोमध्ये. आवाज नाही येणार आहे का? पावसच्या मार्केटमध्ये मी घेतले टोमॅटो आणि कोथिंबीर. मंदार घेत आहे कांद्याची पोती. पाऊस आहे का? आज पावसचा मार्केट आहे बुधवारचा. खूप असं मोठं पूर्ण ऊन खूप आहे. उन्हामुळे खूप त्रास होतो आणखी. तर मंदार तू काय घेतलंस? बोल तरी काय घेतलंस? कांदे रोज बटर घेतो मंदार चहासाठी. चायचा लिंबू घेतली का? अरे हां, लिंबू घ्यायचा आहे. सॉरी, लिंबू घ्यायचं विसरलो आम्ही. लिंबू आणि थोडेसे फ्रूट्स घेऊन आम्ही निघू इथून, कारण भरपूरच उन्हाचा झळा बसतं. सो गाईज, कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये कळवा. बाय. अशा प्रकारे आमची खरेदी करून झालेली आहे. त्याचे बाबा मागे बसलेत. तर आम्ही चालू आहे परत आमच्या गावकडीला. रिषभ भेटतो काय तोडणकर, याचा खास मित्र. बाय बाय. थोडा थंड घेऊन उसाचा रस घेतला. उसाचा रस पिऊन आम्ही आता पुन्हा आमच्या गावच्या दिशेने चालू, म्हणजे गावकडे ठिकाणी. हो, भेटू पुन्हा लगेचच. बाय. मंडळी, मी तुम्हाला बोललोच होतो की सकाळी की आम्ही रिषभ तोडणकरच्या गावी आलो, म्हणजे गावकडीला. त्याला भेटल्याशिवाय मी जाणार नाही. शेवटी आज योगायोग झालाच. शेवटी मंदार याने आपल्या रिषभला कॉल करून शेवटी इथे स्वतःहून तो रिषभ इकडे आल्याबद्दल खरंच खूप थँक्यू, धन्यवाद. मला खरंच सर्वांना भेटून खरंच खूप छान वाटलं. आणि यांच्या गावाबद्दल पण एक वेगळा इतिहास आहे. तो लवकर कधी वेळ भेटला, मुहूर्त भेटला दोघांना, नक्की मी सांगेन. तिकडे येऊन रेडीमध्ये येऊन एक वेगळी स्टोरी, तिकडचा ब्लॉग पण आपण बनवू. पण गावकडीत आलात तर खरंच खूप छान वाटलं तुम्हाला सर्वांना भेटून. आणि मला सुद्धा खरंच तू खास करून भेटायला आलास ना, त्याचं मला खूप मला असं वाटत होतं की मी तुला भेटता जातोय ना, मला खूप वाईट वाटत होतं. ह्याला पण बोललो 10 वाजले तरी चालतील, आपण जाऊन भेटूया. म्हणून शेवटी तुझा कॉल आला. खरंच धन्यवाद खूप. मी पण आज
खरं तर रत्नागिरीमध्ये गेलो होतो त्याच्यामुळे भेट झाली नव्हती आमची. पण आल्यानंतर मग मंदार बोलला की असे असे आलेत आमच्याकडे पाहुणे तर ये म्हणून. सो भेटून खरंच मला पण खूप खूप छान वाटलं, बरं वाटलं. खरंच धन्यवाद आल्याबद्दल. खरंच माझ्या आईला आणि तुला आईला हा व्हिडिओ नक्की जाईल कारण तुला भेटण्याचा तिला खूप आनंद होईल. नक्की. तर आईंना पण माझा नमस्कार सांग. हो नक्की चला धन्यवाद.